राज्यात मुसळधार पाऊस, पण साक्रीची कान नदी अद्याप कोरडीच. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला असून अनेक नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही भागांमध्ये नदी नाल्यांना पूर आल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. मात्र साक्री तालुक्याचे चित्र यापेक्षा वेगळे आहे. तालुक्यात अधूनमधून पाऊस होत असला तरी कान नदी अद्याप कोरडीच असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. जून महिना संपून जुलैचा पहिला आठवडाही उलटला तरी कान नदीला अद्याप पूर आलेला नाही. त्यामुळे नदीपात्र कोरडे पडले असून मुक्या प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. साक्रीच्या पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस झाल्यानंतरच कान नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येते. मात्र यंदा त्या भागात अपेक्षित पाऊस न झाल्यानं नदी अजूनही कोरडी आहे. दरवर्षी याच काळात कान नदीवरील धबधबा ओसंडून वाहत असे. त्या नयनरम्य दृश्याचा आनंद घेण्यासाठी साक्रीकरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत असत. मात्र यंदा धबधबा पूर्णपणे कोरडा पडल्यानं परिसराचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे. कान नदीला लवकरच पाणी आले नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाकडूनही धरणातील पाणी सोडण्यावर निर्बंध असल्यानं नागरिकांचं लक्ष आता दमदार पावसाकडे लागले आहे. येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तरच कान नदीला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा साक्रीकर व्यक्त करत आहेत. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे.